नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर इथे आज गुरुवार आहे, सकाळची वेळ आहे. मी आता करत आहे शाबू. तर त्यासाठी थोडे शेंगदाणे भाजून घेतले, त्यामध्ये तेल घातले, मग मिरची आणि एक अर्धा बटाटा चिरून घेऊन तो पण घालून घेतला. आणि इथे बघा शाबू आणि त्यामध्ये जरा शेंगदाण्याचा कूट घालून शाबू परतून घेतली. मग त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि नंतर तुम्हाला आवडत असेल तर एक किंचित थोडीशी साखर घालायची. तर शाबू खूप छान लागते आणि एकदम चवदार लागते. तर इथे मी थोडेसे मीठ घातलेले आहे आणि थोडी साखर घालून शाबू परतून घेतलेली आहे. तर इथे माझे शाबू तयार झालेले आहे. आणि नंतर मग मी आता बाहेर येऊन हॉलमध्ये स्वामी समर्थांची पूजा करत आहे. तर हा आमचा स्वामी समर्थांचा फोटो आहे, मी हॉलमध्ये लावलेला आहे. समोरून येतानाच एंट्रीला आहे, त्यामुळे बाहेरून येताना प्रत्येक व्यक्ती किंवा माणूस असेल, जो कोणी असेल, तो स्वामींच्या फोटो बघूनच नमस्कार करतो आणि एक मनाला वेगळीच प्रसन्नता मिळते स्वामींच्या फोटोकडे पाहून. तर इथे स्वामींची रोजची पूजा करण्याचे काम आणि दिवा लावण्याचे काम आहोंच असतं. तर ते गेले होते बाहेर, त्यांना यायला वेळ होणार होता. तर मग म्हटलं आपणच करून घेऊया. तर इथे मी स्वामींचा फोटो कापडाने पुसून घेतला, टिळा लावला आणि आता तिथे दिवा लावला. तर असं आमचं रोजचं डेली रुटीन असतं. तर मी आता इथलं सगळं आवरून घेतलं, दिवा लावून, धूप लावून, ओवाळून. आणि ही सकाळची पूजा झाली की घर आणि मन कसं प्रसन्न राहतं. त्यामुळे मला तर खूप आवडतं स्वामींची पूजा करायला. आणि आज गुरुवार होता, तर माझा 11वा गुरुवार करते मी स्वामींचे. तर ह्यातला माझा हा 7वा गुरुवार आहे. तर इथे माझं हे आवरलं. नंतर बघा बाहेर उंबरठा पूजन केलेलं होतं, आता तुळशी पूजा करायची होती. तर तुळशीला मी आधीच पाणी घालून घेतलेलं, हळदी कुंकू वाहिलं आणि तिथं पण एक छोटीशी रांगोळी काढून घेतली. सकाळी पक्ष्यांचा चिवचिवाट एक खूप छान असतं, वातावरण वेगळंच आणि त्या प्रसन्नता होती मनाची एक वेगळीच होते. तर बघू शकता इथे रांगोळी आवरलं आणि हे बघा अशी माझी पूजा झालेली आहे बाहेरील. नंतर देवपूजा पण मी मस्त अशी करून घेतलेली आहे. नंतर किचन कट्टा क्लीन करून घेतला आणि दुपारच्या वेळी थोडीशी शाबू खाऊन घेतली. शाबू खाऊन घेतल्यानंतर संध्याकाळी बरोबर 6:30ला मी स्वामी समर्थांची पूजा मांडण्यासाठी बसलेली आहे. तर माझ्या 11 गुरुवारमधील हा माझा 7वा गुरुवार आहे. स्वामींच्या कृपेने मला जसे जमेल तसे मी करते. मला आतापर्यंत 1-2 गुरुवार तेवढी अडचण आलेली होती म्हणून तो मी सोडलेला होता. तर आजचा माझा हा 7वा गुरुवार आहे. तर पाट मांडून घेतले, पाट पुसून घेतले पाणी टाकून. नंतर त्याच्यावरती लाल वस्त्र अंथरून घेतले. मग 3 ठिकाणी तांदूळ ठेवले, त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतले आणि कलश तयार करून घेतला. पाणी भरलं तांब्यामध्ये. तर तुम्ही म्हणशील ताई स्टीलचा तांब्या का वापरतेस, पितळाचा नाही का? पितळाचा तांब्या आहे माझ्याकडे, तो देवाऱ्यामध्ये मी पुजलेला आहे. आणि हा स्टीलचा तांब्या आहे, तो मी 11 गुरुवारसाठीच वापरत आहे. तर पाण्याने भरलेला तांब्या घेतला, त्याला 8 बाजूला हळदी कुंकवाची बोटे ओढलीत. नंतर त्यामध्ये सुद्धा हळदी कुंकू टाकले, थोडेसे तांदूळ टाकले, धणे टाकले आणि 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ते पण टाकून घेतली. आणि आंब्याची 5 पानं लावून घेतली आणि त्यावरती नारळ ठेवला. त्या नारळाला सुद्धा हळदी कुंकू लावून घेतले आणि हा कलश मी तयार करून घेतला. यानंतर त्याला सुद्धा मी मंगळसूत्र घालून घेतलं कलशाला. आणि मी आता इथे हे स्वामी समर्थांचे सारामृतचं वाचन करते बघा मी. तर आज पूजेमध्ये फुले नव्हती, त्यामुळे मी फुले नाहीत म्हणून अडून बसत नाही. स्वामी म्हणतात का आपल्याला की माझ्यासाठी
हेच करा, मला हाच नैवेद्य दाखवा, मला पुरणपोळीच दाखवा किंवा मला फळे द्या, फुले द्या, असं काही नसतं. आपल्या मनापासून भक्तिभावानं केलं ना, जसं आहे तसं केलं ना, भक्तिभाव मनात पाहिजे. खूप स्वामी पावतात आणि अनुभव आहे आम्हाला, म्हणून मी 11 गुरुवार करते. जवळजवळ हा माझा 4था वेळ आहे की 11 गुरुवार करायची. मला ज्या ज्या गोष्टींचे अनुभव आले त्या गोष्टींसाठी मी स्वामींकडे 11 गुरुवारचे व्रत करत राहिलेले आहे. आणि जसं जमेल तसं मी जेवढं साहित्य आहे ना तेवढ्यामध्ये करते, पण मनापासून करते. आणि स्वामी पावतात सगळ्यांना. खरंच स्वामींची लीला खूप आहे. त्यामुळे तुम्हाला जमत असेल तर करत जावं स्वामींची पूजा. नाही जमलं ना तर स्वामींचा दर गुरुवारी 151चा किंवा 51चं असं नामस्मरण किंवा जप करत राहा. खूप भारी वाटतं आणि मन प्रसन्न होतं. तर इथे मी सगळं आवरून घेतलेलं आहे आणि आरतीचं ताट पण करून ठेवलं. आज माझ्याकडे 2च केळी होती, नाही तर मी केळी, आंबे हे असं ठेवतच असते 1 डझन वगैरे आणून. तर इथे बघा छान अशी पूजा तयार झालेली आहे. श्री स्वामी समर्थ.